नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बहुजन मातंग समाजाचे नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे सुपुत्र कैलासवासी विलास गोपले यांची 42वी जयंती मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात साजरी करण्यात आली. लाखो बहुजन आणि मातंग समाजाला न्याय मिळावा याकरिता आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून समाजसेवा केलेले स्वर्गीय बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीमध्ये विलास गोपले यांचा सिंहाचा वाटा होता. अशा या युवा नेत्याची जयंती अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मातंग समाजाच्या स्वतंत्र 8% आरक्षणाची ज्योती प्रज्वलित करीत मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला. अशा या मेळाव्यास क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह सुदाम आवाडे, ज्ञानदेव साठे, दिनेश पाचंगे, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड, बंधू चांदणे, चांददेव गालफाडे, प्रदीप वाघमारे, अंकुश घेरे, उत्तम कसबे, मारुती दुहाणे, द्वारकाबाई लोके, शुभाबाई बडवणे, रवी थोरात, आभा रणपिसे, प्रल्हाद बट्टेवाड, तुलसीदास ताटे, डीजे गायकवाड, लक्ष्मण राक्षे, नाना मुकादम, दीपक खंडागळे, तुळशीराम जामखेड, गुंडाप्पा आईवळे, सूर्यकांत सूर्यवंशी, दिलीप मोहिते, जानू शेळके, पंडित घोडे, गणेश साबळे आदी मातंग समाज कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र 8% आरक्षण, क्रांति ज्योति कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्रांति ज्योति कुसुमताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मातंग एकजुटीचा 8% आरक्षण. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, बाबासाहेब गोपले सेना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, वीर जिजाबाई भोसले मार्ग, बाबासाहेब क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन इथे दर वर्षाला क्रांती सम्राट गोपले साहेब विलास गोपले यांच्या 42व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानावर 8% आरक्षणचा गोपले साहेब मोर्चा घेत होते. पण आम्ही देखील बाबासाहेब गोपले भवनमध्ये 8% आरक्षण मिळावा आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये या कार्यक्रमाला जालना, परभणी, खपोली, मीरा भाईंदर, काशीमीरा, ठाणे, पुणे सर्व विभागामधून या संघटनेचे पदाधिकारी आलेले आहेत. तरी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांनी या विलास गोपलेने देखील ह्या गोपले साहेबाच्या क्रांतीला खूप सहकार्य केलं. म्हणून गोपले साहेबांनी कुसुमताई यांनी कार्य लाख मोलाचं या समाजासाठी केले. गोपले साहेबांनी मांगाचं मातंग केले. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी आयोग स्थापन केला. अण्णाभाऊचे पुरस्कार, मुक्ता साळव्याचे मुलीचे वसतिगृहाला नाव, हे सर्व काही दिल्लीला जाऊन इंदिरा गांधीकडे 12 ऑक्टोबर 1984ला जाऊन गोपले साहेबांनी मांगाचं मातंग केले आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मंजूर करून घेऊन आले. 1 ऑगस्ट 1985ला मंत्रालयाच्या समोर झिमकारा या ठिकाणी शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे उद्घाटन झाले. हे गोपले साहेबाचे कार्य चंद्र सूर्यासारखे अमर आहे. तर हे विलास बाळा गोपलेंच्या 22व्या जयंतीनिमित्त आपण अखिल भारतीय 42 या जयंतीनिमित्त पूर्ण राज्यामधून आलेल्या जनतेला, सगळ्या महिला पुरुषाला, पदाधिकाऱ्याला तुम्हाला लाख लाख शुभेच्छा की तुम्ही लाख मोलाचा वेळ काढून या गोपले भवनमध्ये आलात. तर खरोखर आज
आजचा दिवस भाग्याचाच आहे की गोपले साहेबाच्या क्रांतीला आज 44 वर्ष होतात, पण एकही दिवस असा गेला नाही की कार्यक्रम झाला नाही म्हणून. तर जालना जिल्ह्याच्या अध्यक्षा भारतीय बहुजन आघाडीच्या दोरकाबाई लोंढे, जालना जिल्हा अध्यक्ष भारतीय बहुजन आघाडीचे रवी थोरात, अखिल भारतीय मातंग संघ जिल्हा अध्यक्ष जालन्याचे आबा रणपिसे, पुणे जिल्ह्याचे अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बंडू चांदणे, तसेच खपोलीचे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघाचे प्रल्हाद बट्टेवार साहेब, तसेच मीरा भाईंदरचे अध्यक्ष तुळशीराम ताटे, या नगराचे नगराध्यक्ष ज्ञानदेव साठे, 82 सालापासूनचे गोपले साहेबाच्या सोबत धडाडीनं कार्य करणारे बीजी गायकवाड, तसेच सर्व आलेले मान्यवर की हा कार्यक्रम आमच्या सुभाबाई बडवणे, धडाडीच्या अखिल भारतीय मातंग संघाच्या कार्यकर्त्या, हे खूप सगळ्याचंच योगदान गोपले साहेबाच्या क्रांतीला आहे. तर आपल्याला काही कमी पडणार नाही. तर ही क्रांतीची मशाल पेटलेली आहे, ही सतत 8% आरक्षणासाठी तेवत राहणार. राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकच इशारा आहे, इतर लोकांना आरक्षण द्यायला तुम्ही तयार होता, मग मातंग समाजाच्या अस्मितेचा अंत कशाला पाहता. मातंग समाज देखील क्रांतीची मशाल घेऊन उग्र रूप करून आम्ही रस्ते अडवू, जेल भरो करू, पण मातंग समाजाला न्याय देण्यासाठी 8% आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, हीच आमची भूमिका आहे. जय लहुजी 8% आरक्षण. प्रथम सर्व महापुरुषाला अभिवादन करते आणि विलास बाळ विद्यार्थी सेनेच्या वतीनं आपण सर्व आज या जयंतीनिमित्त सर्व प्रमुख पाहुणे आपण इथं आज जमलेलो आहोत. माझ्या माता कुसुमताई गोपले याच्या नेतृत्वाखाली आज आपण ही 42वी जयंती ही सर्व थाटामाटात आपण इथं साजरी करत आहोत. तरी बी माझे राष्ट्रीय गुरु डॉक्टर बाबासाहेब गोपले यांना 8% आरक्षणासाठी सर्व मातंग समाजामध्ये त्यांना अंतिम श्वास त्याचा जाईपर्यंत आपल्याला या आरक्षणाची मशाल पेटवली. त्यानं सर्व मातंग समाजाला न्याय देण्याचं काम केलं. विलास बाबासाहेब गोपले यांची 42वी जयंती साजरा अण्णाभाऊ साठे नगर मानपूर येथे होत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेना, भारतीय टायगर सेना, विद्यार्थी गोपले सेना म्हणजे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात इथे जमलेले आहे. खऱ्या अर्थाने 17 जानेवारी 1982 रोजी बाबासाहेब गोपले यांनी मोहने गावी क्रांतीज्योत मशाल पेटवली. ती आस्थागायत 42 वर्ष झाली, ती पूर्ण ती आस्थागायत पेटत आहे. विलासदादा गोपले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, आमच्यासारखे जर कार्यकर्ते उभा राहतात तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करावं आणि साथ द्यावं. 1982 सालीपासून साहेबांनी स्वतःचा ताण घेतला होता. राजा हरिश्चंद्र, तारामती राणी, रोहिदास बाळ असा त्यांचा वनवास झालेला. ह्या मातंग समाजासाठी त्यांनी पूर्ण जीवन हराम करून स्वतःचा जीव बलिदान करून 8% आरक्षण, अण्णाभाऊ साठे विकास, कुठं होते लहुजी, कुठं होते आंबेडकर, कुठं होते शाहू महाराज, कुठं होते अण्णाभाऊ, हे जागृत करून देणारे आज महामानव माझे बाबासाहेब डॉक्टर गोपले यांच्या चरणावर माझा कोटी कोटी परिणाम. विलास गोपले यांची 42वी जयंती आज साठेनगर मुंबई ह्या ठिकाणी थाटामाटात साजरी होते. ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून संपूर्ण नेतेगण जे गोपले साहेबांनी कार्यकर्ते नेमले होते, आज त्यांच्यात ताकद आलेली आहे, शक्ती आलेली आहे. आज ते आवर्जून ह्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे, विलास बाळ यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही खूप काही समाजाला दिलं. बाबासाहेब गोपले यांनी ह्या समाजाचा लढा उभा केला. 17 जानेवारी 1982 रोजी बाबासाहेब गोपलेंचं स्वप्न होतं की हा प्रत्येक घरामध्ये मी न्याय देईन, मी स्वाभिमान देईन. अशा प्रकारचं गोपले साहेबांना 17 जानेवारी 1982ला प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा घेऊन त्यांनी ह्या समाजाला आपल्याला मांग म्हणायचे, मांग. अहो, मी असं वरून पाणी पिलेलो आहे, आम्ही वरून भाकरी अशा झिरून घेतलेल्या आहेत. हे मलासुद्धा असं वाटायचं की कुठं आम्ही एक पशुपेक्षा, एक कुत्र्यापेक्षा, मांजरापेक्षा आमचं जीवन एकदम बेकार होतं.
हे गोपले साहेबांना तुम्हा आम्हाला एक स्वाभिमान दिला. आज बामणवे म्हणतो की शेजारी बसा. आपण मांगाचं मातंग गोपले साहेबांना केलं आणि गोपले साहेबांनी मांगाचं मातंग करून त्या काळामध्ये विलास बाळांचा जन्म झाला. हा विलास बाळाचा त्याग कुसुमताईंनी विलास बाळाला जास्ती प्रेमाने वागवलं नाही का, ह्या समाजाला प्रेम दिलं. ह्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व मातंग समाजाचं मी एका विलास बाळ यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक अभिनंदन करतो. आज आपल्या विलास गोपले या बाळाची 42वी आज जयंती करतोय आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगरमध्ये. त्या कार्यक्रमाला कुसुमताई गोपले या उपस्थित आहेत आणि सर्व आमच्या डॉक्टर बाबासाहेब गोपलेचे सगळे विद्यार्थी आणि सगळे त्यांच्या याच्यातले कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे बी आतापर्यंत कार्यक्रम होत असतील आणि सगळे कोणी करत असेल त्याला माझा मानाचा मुजरा यासाठी की ते सगळे गोपले साहेबाच्या कार्यामुळं सगळे कार्यक्रम घेतात. आज गोपले साहेब आहेत नाहीत तरी पण आम्ही बोलतो की आमच्यामध्ये आहेत आणि जेवढे जे कार्यक्रम मातंग समाजाचे होतात मुंबईमध्ये ते गोपले साहेबाचं शिरे जाते. त्यांनी नाव घेऊ किंवा नाही घेऊ, कारण त्याच्या आधी कोणाला हे समजा आता काही ते बोलले की कोणाला कळत नव्हतं, ठीक आहे ते बरोबरच हे कळत नव्हतं, पण जे आता जेवढे कार्यक्रम घेत असतील तर ते गोपले साहेबाचंच योगदान आहे आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत आमच्या कुसुमताई माता गोपले साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी राहू आणि सगळ्या कार्याला त्यांना हातभार लावू आणि 8% आरक्षणाला आम्ही पुढे नेऊ. जय लवजी. विलास बाळाच्या जयंतीला जमलेल्या ज्या ज्या विभागातून आलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याचं मनापासून स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी फार वेळ काढून कुसुमताईचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी एक आपलं धैर्य वाढवण्यासाठी कुसुमताईच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी आपण विलास गोपले यांच्या जयंतीला सर्वांनी उभा राहिलात. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि विलास गोपले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. जय लवजी. आज 25 सप्टेंबर 2024 रोजी युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांच्या 42व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवाला व नेते मंडळीला कार्यकर्त्याला हार्दिक शुभेच्छा. आज या दिनानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही मातंग समाजाला स्वातंत्र्य 8% आरक्षण क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले हा मिळूनच देतात आणि आम्हाला ही आशा आहे की आम्हाला जोपर्यंत क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेब होते तोपर्यंत या समाजावर अन्याय अत्याचार होत नव्हते. जसे ते स्वर्गीय पावले त्या दिवसपासून ह्या मातंग समाजावर व बहुजन समाजावर अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत राहतात. पण ह्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले हा वारंवार निवेदनांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन चर्चा करत राहतात. आम्हाला खात्री आहे की मातंग समाजाला स्वातंत्र्य 8% आरक्षण मिळवून देतात. एवढं जय लहूजी. 8% आरक्षण. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.